कधी तुम्हाला असं वाटलंय का? ज्या गोष्टी आपण भूतकाळात गडप झालेल्या मानतो, त्या खरंच संपल्यात का? की त्या कुठे अजून जिवंत आहेत? एका खुर्चीपासून सुरू होते एक अशी कहाणी, जिथे काळ स्थिर नाही आणि मृत्यू म्हणजे शेवट नाही. पिशाच, एक नाव, की एक विज्ञानाच्या पलीकडचं सत्य. यावेळी गोष्ट वेगळी आहे. कारण शिकार कोण? हे शेवटपर्यंत कळत नाही. मृत्यू आणि पुनर्जन्माचं गूढ चक्र. ही आहे बैदाची कथा, फक्त चित्रपट व्याख्यातीवर. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एका कैद्याला पाहतो, ज्याला काही ब्रिटिश सैनिकांनी पकडलेलं असतं आणि त्याला फाशी देण्यात येणार होती. मरणाच्या भीतीमुळे त्या कैद्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो वारंवार म्हणत होता, मला सोडून द्या, मला मरायचं नाही. पण सैनिक त्याचं काही ऐकतच नाही आणि त्याला ओढत फाशीच्या दोरापर्यंत घेऊन जातात. तेवढ्यात तो एक पिशाच पाहतो आणि म्हणतो, तूच आहेस ना, मी तुला ओळखतो. आणि मग कसंबसं स्वतःला सोडून त्याच्या मागे धावतो. पण तो पिशाच तिथून गायब होतो. तो धावत धावत एका झोपडीत जाऊन लपतो. तिथे आधीच एक दुसरा माणूस बांधलेला असतो आणि तो पाणी मागत असतो. तो कैदी त्याला पाणी देतो. इतक्यात सैनिक परत येतात आणि त्याला पकडतात आणि शेवटी त्याला फाशी देतात. आता गोष्ट वर्तमान काळात येते, जिथे आपण रामबाबू नावाच्या एका माणसाला पाहतो. रामबाबू पूर्वी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असासिन म्हणून काम करत होते आणि आपल्या कामाच्या काळात त्याने अनेक लोकांना ठार केलं होतं. पण एका टप्प्यावर येऊन त्या खून खराबाचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट प्रकारे होऊ लागला. इतक्या हत्यांचा अपराधबोध त्यांना सतावू लागला आणि जे लोक त्याने मारले होते त्यांचे भूत त्याच्या स्वप्नात येऊन त्याला त्रास देऊ लागले. या सगळ्यांमुळे त्रस्त होऊन त्याने ती नोकरी सोडली आणि आता तो एका ट्रॅक्टर कंपनीत सेल्समॅन म्हणून काम करत होता. या कामासाठी तो सेसर नावाच्या गावाकडे जात होता. पण अंधार आणि धुक्यामुळे ड्रायव्हर मध्येच थांबतो आणि म्हणतो की तो त्या गावापर्यंत जाणार नाही. आणि मग ड्रायव्हर रामला पनगटा नावाच्या गावात उतरवतो आणि सांगतो, इथून 2 किलोमीटर अंतरावर पंचायतचं घर आहे. तिथे 200 रुपये देऊन तुम्ही तिकडे जाऊन स्टे करू शकता. राम त्याला दिशा विचारतो, पण तो ड्रायव्हर खूप उद्धट असतो आणि नीट सांगतही नाही आणि तसाच निघून जातो. आता रामला काहीच कल्पना नव्हती की कुठल्या दिशेने जायचं आहे. इतक्या अंधारात काहीच दिसत नव्हतं आणि कुठेही एकही माणूससुद्धा दिसत नव्हता. असं भटकत भटकत राम एका जंगलात पोहोचतो. तेवढ्यात लांब कुठेतरी एक प्रकाशाची झोत त्याला दिसते आणि तो तिकडे चालू लागतो. तिथेच त्याची पुन्हा त्या पिशाचाची भेट होते, जो सारंगी वाजवत बसलेला असतो आणि पोएटिक स्टाईलमध्ये बोलत असतो. राम त्याच्याकडे पंचायतचा घराचा रस्ता विचारतो, तर तो पिशाच सांगतो की इथून 6 किलोमीटर पुढे चालत जा, पण जपून जा. पण रामला काहीतरी विचित्र वाटतो. तो म्हणतो, एक गोष्ट विचारू का? तुम्ही अंधारात जंगलात काय करतायत? त्यावर पिशाच उत्तर देतो, मी इथेच राहतो. नंतर राम त्याच्या सांगितलेल्या दिशेने निघतो, पण अचानक त्याला चक्कर येते आणि सगळं काही त्याला लालसर दिसायला लागतं. तेवढ्यात एक विचित्र माणूस समोर येतो, जो एखाद्या प्राण्यासारखं वागू लागतो आणि अचानक रामवर हल्ला करतो. पण राम त्याला ढकलून तिकडून पडतो आणि परत त्या पिशाच असलेल्या जाग्यावर येतो. राम त्याला सांगतो की तिथे कुणीतरी होतं, ज्याने माझ्यावर अटॅक केला. त्यावर पिशाच म्हणतो, काही प्राणी असेल कदाचित. पण राम म्हणतो, तो प्राणी नव्हता. पिशाच म्हणतो, असं काही नाहीये, अंधारात चुकून काहीही वाटू शकतं. अशा प्रकारे तो पिशाच रामच्या मनाशी खेळू लागतो आणि आता तो आपली पुढची चाल टाकतो. तो म्हणतो, इथेच जवळ माझं एक शेल्टर होम आहे. अशा भटक्या प्रवाशांसाठीच आहे. आतून छान आहे, तुला नक्की आवडेल. आता रामकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून तो त्याचा ऐकतो आणि पैसे द्यायला जातो. पण पिशाच पैशांमध्ये रस घेत नाही. तो म्हणतो, तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि यासाठी या पैशांची काही गरज नाही. रामला वाटतं की हा एक खूप चांगला माणूस आहे आणि तो त्याच्यासोबत निघतो. रस्त्यात चालता चालता पिशाचला ठेच लागते, पण तरीही तो खाली पडत नाही आणि त्याचा एक पाय काही सेकंदासाठी असा ट्रान्सलुसंट किंवा पारदर्शक दिसतो, जणू काही भूताचा पाय असावा. हे पाहून राम लगेचच ओळखतो की हा माणूस नसावा. पण राम धाडसी होता, त्यामुळे तो विचार करतो, जे होईल ते पाहून घेऊ, आणि तो पिशाच्यासोबत पुढे चालत राहतो. पिशाच त्याला एका झोपडीत घेऊन जातो. हेच ते शेल्टर होम असतं, ज्याबद्दल तो आधीपासून सांगत होता. पण रामने कधीही अशा स्वरूपाचं शेल्टर होम अपेक्षित केलं नव्हतं. तेवढ्यात त्या पिशाच्याचा डोळ्याचा रंग पूर्ण काळा होतो आणि तो काहीतरी बडबड करू लागतो. यानंतर तो रामला आत जाण्यास सांगतो. पण राम त्याच्या त्या विचित्र हालचालींवर लक्ष देत नाही आणि घरात शिरतो. पण जसं पिशाच म्हणत होता की घर खूप छान आहे, तसं ते अजिबात नव्हतं. ते खूपच विचित्र होतं. भिंतीवर फाशीची चित्रं लावलेली होती
आणि काही ब्रिटिश ऑफिसरच्या बाहुल्या लटकवलेल्या होत्या. झोपायला काहीच नव्हतं, ना खाट ना गादी, फक्त एक साधं बिछाण्यासारखं काहीतरी होतं. याशिवाय एक टेबल आणि खुर्ची होती. रामला काहीतरी गडबड वाटू लागते, म्हणून तो विचार करतो की आज रात्र जागीच राहिलेलं बरं, आणि जागा राहायचं असेल तर सेल्स रिपोर्ट भरतो. असं म्हणत तो टेबलाजवळ खुर्चीवर बसतो. पण तो बसतो ना बसतो तोच त्याचं शरीर हळूहळू फेड होऊ लागतं आणि तो अचानक एका जेलमध्ये पोहोचतो. तो विचार करतो, हे काय झालं? ही जागा कुठली आहे आणि मी इथे कसा पोहोचलो? तेवढ्यात काही ब्रिटिश ऑफिसर येतात, जे त्याला एक कैदी समजतात आणि म्हणतात की आज त्याला फाशी दिली जाणार आहे. राम पूर्ण गोंधळलेला असतो. त्याला काहीच समजत नव्हतं की हे सगळं काय आणि कसं घडतंय. तो त्यांना विचारतो, मी इथे कसा आलो? पण त्यांना वाटतं की तो फक्त फाशीच्या भीतीमुळे वेळासारखं बडबड करतोय. ते त्याचं काहीच ऐकत नाही आणि त्याला जबरदस्तीने ओढत घेऊन जातात. तेवढ्यात राम त्या पिशाच्याला पाहतो. तो त्याचीच पेंटिंग बनवत असतो. राम त्याला पाहून म्हणतो, मी तर तुझ्या कॉटेजमध्ये होतो, मी इथे कसा काय आलो? पण काहीही न बोलता तो पिशाच तिकडून निघून जातो. तेवढ्यात राम स्वतःला सोडवतो आणि त्याच्या मागे धावतो. पण जसंच तो त्या पिशाच्याला हात लावतो तसंच तो अचानक टेलिपोर्ट होऊन पुन्हा पनगटा गावात परत येतो. राम फाशीपासून वाचला असतो, पण आता त्याच्या उजव्या हाताला तीव्र जळजळ होऊ लागते. तो बघतो की त्याचा हात निळसर पडू लागला आहे. यानंतर तो गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना सांगतो, काल रात्री मला कॉटेजजवळ एक माणूस भेटला होता. हे ऐकताच गावकरी घाबरतात आणि अहिलमा असं ओरडत तिकडून पडून जातात. तिथेच गोलू नावाचा एक माणूस हे सगळं बघतो आणि रामला विचारतो, तुमच्यावर काही भूतप्रेताचं सावट आहे का? राम म्हणतो, नाही, असं काही नाही. तेव्हा गोलू विचारतो, मग ते लोक अहिलमा दिदीचं नाव घेऊन का पळाले? तेव्हा गोलू सांगतो की अहिलमा दिदी या भूतप्रेतांशी निगडीत सगळ्या गोष्टी हँडल करतात. तेव्हा राम त्याला सगळं सांगतो. काल रात्री जंगलात कॉटेजजवळ एक माणूस भेटला होता. गोलू म्हणतो, मग तुम्ही अहिलमा दिदींना नक्की भेटायला हवं, कारण काल रात्री तुम्हाला जो माणूस भेटला होता तो माणूस नव्हता, तो दुसरीच काहीतरी शक्ती होता. गोलू रामला घेऊन अहिलमा दिदीकडे जातो. राम तिला सगळं काही सांगतो. तेव्हा अहिलमा सांगतात, तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलात त्याला आम्ही पिशाच म्हणतो. आजपर्यंत ज्यांनी त्याला पाहिलं आहे ते कुणीही जिवंत परत आलं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह शेतात सापडतात. त्याच्यापासून वाचून जिवंत परत आलेले तुम्ही फक्त दुसरे व्यक्ती आहात. पण तुम्ही असं काय केलं की त्याच्यापासून वाचू शकलात? राम सांगतो, मी त्याचा हात पकडला होता आणि मग मी इथे पोचलो. पण ज्या हाताने मी त्याला टच केलं होतं तो हात आता निळसर होऊ लागलाय. अहिलमा सांगतात, राम अजूनही त्या पिशाचाच्या प्रभावाखाली आहे. तो शापित झाला आहे. जिथे राम गेला होता ती पिशाचाची स्वतःची वेगळी दुनिया आहे आणि त्या दुनियेत पिशाचाने रामच्या आत्म्याचा एक भाग बंदिस्त करून ठेवला आहे. आता तो रामला यातना देत आहे. हळूहळू त्याचं संपूर्ण शरीर निळं होत जाईल आणि शेवटी तो नष्ट होईल. आणि हेच तो पिशाच रामचं पेंटिंग बनवून करत आहे. खरं तर जेव्हा रामला फाशी देण्यासाठी झाडाजवळ बसवलं गेलं होतं तेव्हा त्या पिशाचाने त्याची पेंटिंग बनवली होती आणि त्याच्या आत्म्याचा एक भाग त्या झाडाशी बांधून टाकला होता. म्हणून जर रामला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्याला पुन्हा एकदा त्या पिशाचाच्या दुनियेत परत जावं लागेल, जिथे त्याची अडकलेली आत्मा पुन्हा त्याच्यात विलीन होईल आणि तिथे जाऊन त्याला आपली फाशी थांबवावी लागेल. तेव्हाच तो वाचू शकेल. पण आता रामलाही हे जाणून घ्यायचं होतं की तो पिशाच नेमका आहे तरी कोण. तेव्हा अहिलमा दिदी त्या पिशाच्याबद्दल सगळी माहिती सांगते. मग समजतं तो पिशाच आपल्या काळातील नाही आहे, तो 1940च्या काळातील आहे. पूर्वी तो एक सामान्य माणूस होता आणि तो खूप चांगला कवी होता. तो त्या झोपडीतच राहत असे आणि त्याच खुर्चीवर बसून आपल्या कविता लिहायचा. त्या काळी देशात क्रांतीची लाट सुरू होती आणि एक देशभक्त म्हणून तो आपल्या क्रांतिकारी कवितांनी लोकांना जागृत करायचा. शिवाय त्याचा IQ ही खूप हाय होता, म्हणून लहान वयातच त्याने पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. त्याला विज्ञानातही खूप रस होता आणि तो नेहमी काहीतरी संशोधन करत असायचा. याच दरम्यान तो स्वतःच्या एका थेअरीचं परीक्षण करण्यासाठी जर्मनीला गेला. पण जेव्हा तो तिथून परतला तेव्हा त्याच्याकडे सुपरनॅचरल पॉवर्स आल्या होत्या. फक्त एका बोटाच्या इशाऱ्याने तो कोणाच्याही आत्म्याला त्याच्या शरीरापासून वेगळं करू शकायचा. या गोष्टीमुळं लोक त्याच्यापासून घाबरू लागले. इतकंच काय तर ब्रिटिश सरकारलाही भीती वाटू लागली होती. गावकऱ्यांचं म्हणणं होतं की तो काली जादू जाणतो. कोणी त्याला वैज्ञानिक मानायचं, कोणी देशभक्त तर कोणी पिशाच. एक दिवस गावातील काही लोकांनी त्याची माहिती ब्रिटिश सरकारला दिली. पण जेव्हा ब्रिटिश सैनिक त्याला पकडायला आले तेव्हा तो तिथे सापडलाच नाही आणि त्यानंतर तो कधीच पकडला गेला नाही.
आणि आता दरवर्षी काही विशिष्ट दिवसांमध्ये तो दिसतो आणि तेव्हाच मृत्यू कोणाची तरी शिकार करतं. म्हणजे या गावात दरवर्षी कोणी ना कोणी त्याचा शिकार बनतो. राम विचारतो, तो असं सगळं का करतो आहे? अहिल्मा सांगते, हे मलाही नक्की माहिती नाही, पण एवढं मात्र नक्की आहे की तुझ्याकडे स्वतःला वाचवण्यासाठी फक्त 48 तास आहेत, म्हणून लगेचच काहीतरी कर. यानंतर राम त्या माणसाबद्दल विचारतो, जो पहिल्यांदा पिशाच्याच्या तावडीतून वाचून परत आला होता. राम त्याचा पत्ता घेतो आणि तिकडून निघून जातो. त्या माणसाचं नाव हेमंत असतं, पण गोलू म्हणतो की हेमंतकडे गेल्याने काही उपयोग नाही, कारण तो जिवंत तर राहिला, पण आता तो वेडा झाला आहे. तरीही राम त्याला भेटायला जातो. त्याला हे जाणून घ्यायचं असतं की हेमंत त्या पिशाच्याच्या जाळ्यातून कसा वाचला. पण पिशाचाचं नाव ऐकताच हेमंत खूप घाबरतो. तो काहीही सांगण्यास नकार देतो आणि त्यांना तिकडून निघून जायला सांगतो. पण दोघं खूप विनंती करतात. तेव्हा शेवटी तो सांगायला तयार होतो. तो सांगतो, जेव्हा ते लोक मला फाशी देण्यासाठी तयार होत होते, तेव्हा एक ओम नावाच्या माणसाने मला सांगितलं, तू बेशुद्ध असल्याचं नाटक कर, तर हे लोक तुला फाशी देणार नाही आणि मग मी येऊन तुला इकडून सोडवेन. हेमंत तसंच करतो आणि त्याची फाशी थांबते. नंतर ओम त्याला सेलमधून बाहेर पडायला मदत करतो आणि त्याला एक खूप विचित्र गोष्ट सांगतो. तो पिशाच याआधीही त्याला फाशीवर लटकवून गेला आहे. हेमंतला काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त तिकडून बाहेर पडायचं होतं. ओम त्याला एक कागद देतो, ज्यावर मंत्र लिहिलेला असतो आणि सांगतो की हा मंत्र विहिरीच्या समोर वाच आणि मग ते मेटल चावून त्या विहिरीत उडी मार. हेमंत अगदी तसंच करतो आणि त्याला तिकडून बाहेर येण्याचा मार्ग मिळतो. हे सगळं कळाल्यानंतर राम आणि गोलू तिकडून निघतच असतात. तेवढ्यात राम लक्षात घेतो की शाप आता अधिक जास्त पसरत चालला आहे आणि मोठा होत चाललाय, म्हणून त्याला आपलं काम लवकरात लवकर पूर्ण करावं लागणार होतं, नाहीतर तो वाचू शकणार नव्हता. पण त्याचवेळी कोणीतरी राम आणि गोलूचा पाठलाग करत होता आणि रामने आपल्या स्पाय स्किल वापरून हे लगेचच ओळखलं. तो हळूच गोलूला सांगतो, कुणीतरी आपला पाठलाग करतोय, तू लगेचच अहिल्माकडे जा, मी तिथेच तुला येऊन भेटतो. गोलू लगेच अहिल्माच्या आश्रमाच्या दिशेने धाव घेतो आणि राम त्या पाठलाग करणाऱ्या माणसामागे धावतो. राम त्याला पकडायलाच आलेला असतो. तेवढा तो माणूस रामच्या चेहऱ्यावर काहीतरी पावडर फुंकरून तिकडून पसार होतो. रामला वाटतं की याला नक्कीच पिशाचानेच पाठवलं असेल. तो लगेच अहिल्माकडे परत जातो आणि विचारतो, पिशाचासाठी कोणी माणूससुद्धा काम करतो का? तेव्हा अहिल्मा सांगते, हेमंत काही वेळा एका माणसाचा उल्लेख करत असे, पण मी कधी त्याला पाहिलं नाही आणि त्याबद्दल फारशी माहितीही नाही. मग ती रामला पिशाचाच्या जगाबद्दल आणखी सविस्तर माहिती देऊ लागते. ती सांगते की पिशाचाचं जग म्हणजे एक वेगळीच डायमेन्शन आहे, जी त्याने स्वतःच तयार केली आहे. जेव्हा 1940मध्ये ब्रिटिश ऑफिसर त्याला पकडायला आले, तेव्हा तो त्याच डायमेन्शनमध्ये निघून गेला होता, म्हणून तो कधीच पकडला गेला नाही आणि तेव्हापासून तो याच स्वतःच्या दुनियेत राहत आहे आणि पाहिजे तेव्हा तो आपल्या दुनियेत येत जात असतो. पण जर आपण त्याला 1940च्या टाईमलाईनमध्ये परत पाठवू शकलो, तर कदाचित त्याचं हे जग नष्ट होईल आणि ही सगळी भयानक गोष्टही संपेल. पण अहिल्मा सांगते की हे मला माहिती नाही की पिशाचाला 1940मध्ये परत कसं पाठवायचं, ते तुलाच शोधावं लागेल. पण ती रामला सांगते, मी तुझी मदत करण्यासाठी विराट योगावस्थेत बसणार आहे. राम विचारतो, पण त्यामुळे होईल तरी काय? तेव्हा अहिल्मा फक्त इतकंच म्हणते, ते तुला नंतर समजेल. दुसऱ्या बाजूला आपल्याला रामचा एक मित्र डॉक्टर शेखावत दिसतो, जो की एक शास्त्रज्ञ असतो, पण तो सामान्य संशोधन न करता पॅरानॉर्मल गोष्टीवर रिसर्च करत असतो. सध्या त्याने एक माणूस पकडलेला असतो, ज्याच्या आत खरा पिशाच शिरलेला असतो. तोच तो शरीरात घुसून संपूर्ण रक्त शोषून घेतो. तो पिशाच ओरडून सांगतो, मला इकडून फ्री कर, नाहीतर या माणसाला संपवून टाकेन. आणि त्याच्या शरीरात एकही रक्ताचा थेंब उरणार नाही. पण डॉक्टर शेखावत त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला काहीतरी औषध पिण्यास सांगतो. तेवढ्यात त्याला रामचा फोन येतो आणि राम त्याला सगळी गोष्ट सांगतो. रामचं सगळं ऐकल्यानंतर शेखावत सांगतो की हा पिशाच हा ब्लॅक मॅजिक आणि सायन्स दोघांचं ज्ञान ठेवतो आणि या दोन्हींना एकत्रित करून त्याने आपली शक्ती मिळवली आहे आणि आता तो एक सुपर ह्युमन बनला आहे. तो अशा अशक्य गोष्टी करू शकतो, ज्याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. जर त्याने स्वतःची एखादी डायमेन्शन निर्माण केली असेल, तर नक्कीच त्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्सचा वापर केला असेल, कारण त्याच्यामुळेच अशी शक्यता निर्माण होते. पण अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्सच्या प्रभावामुळं त्या जगात राहणाऱ्या लोकांची स्मृती म्हणजे मेमरी प्रत्येक 24 तासांनी मिटून जात असेल. ते अगदी रोबोटसारखे पुन्हा रिसेट होत असतील.
आणि सारखं तेच काम पुन्हा पुन्हा करत असतील. यावरून हे लक्षात येतं की 3-4 सैनिक जे पिशाचाच्या दुनियेत आपल्याला दिसतात ते त्याने 1940मधून पकडून आणले होते आणि आता ते रोबोटसारखे तो वापरतोय. ते लोक फक्त आपलं काम करत असतात. दररोज त्या जेलमध्ये जातात आणि जो कोण त्यांना तिथे दिसतो त्याला कैदी समजून फाशी देतात. हे करताना त्यांना हेही माहिती नसतं की ते 1940मध्ये आहेतच नाही आणि ज्याला ते फाशी देत आहे तो खराखुरा गुन्हेगार नाही, तर तो एक पिशाचाचा एक विक्टीम आहे. म्हणून सुरुवातीच्या सीनमध्ये आपण जे कैदी पाहिला होता तो कैदी खरा कैदी नव्हता, तर पिशाचाचाच एक शिकार होता आणि पिशाच हे सगळं खूप काळापासून करत आलेलं आहे. शिकावत पुढे सांगतो की EMF म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा तुझ्यावर परिणाम होऊ नये म्हणून तुला एक कॉपर शील्ड वापरावं लागेल. आणि ॲक्च्युली हे खरं सायंटिफिक फॅक्ट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या विरोधात कॉपरचा वापर शरीराचं संरक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणूनच हेमंतने ज्या मेटलचा तुकडा चावून विहिरीत उडी मारली होती तो तुकडा म्हणजे कॉपरचाच होता. यानंतर शेखावत पिशाचाच्या जगाला नष्ट करण्याचा एक मार्गही सांगतो. तो म्हणतो की रामला तिथल्या एनर्जी सोर्सेसचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बंद करावं लागेल. हे स्रोत प्रकाश आणि ध्वनी यांच्या स्वरूपात असू शकतात, कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक शब्द 2 भागांपासून बनलेला आहे. इलेक्ट्रिक ज्याचा संबंध प्रकाशाशी आहे आणि मॅग्नेटिक ज्याचा संबंध ध्वनी किंवा चुंबकीय शक्तीशी आहे. म्हणून या लाईट आणि साऊंडशी संबंधित स्रोत शोधून बंद करावे लागतील. तेव्हा शेखावत सांगतो, आणखी काही गोष्टी तुला आठवतात का? जेव्हा रामचा पहिल्यांदा पिशाचाशी सामना झाला होता तेव्हा त्याने आधी प्रकाश पाहिला होता आणि नंतर सारंगीचं संगीत ऐकलं होतं. राम म्हणतो, पण पिशाच मला हे सगळं करू देईल का? शेखावत उत्तर देतो, तू बरोबर बोलतोयस, तो तुला बघताच मारून टाकेल. म्हणूनच तो रामला एक एनर्जी बॉल तयार करून पिशाच विरुद्ध वापरण्याची आयडिया देतो. तो म्हणतो, या एनर्जी बॉलचा परिणाम असा होईल की थोड्या वेळासाठी पिशाचाच्या शक्ती निष्क्रिय होतील आणि तो काहीही करू शकणार नाही. तोपर्यंत तू तुझं काम पूर्ण करून घे. शेखावत त्या एनर्जी बॉल बनवण्यासाठी लागणाऱ्या सामानांची यादी लिहून रामला मेसेज करतो. राम ते सगळं सामान गुलूच्या मदतीने जमवतो आणि एनर्जी बॉल तयार करतो. त्यानंतर तो आणि गुलू पिशाचाच्या कॉटेजच्या दिशेने निघतात. पण गुलूला खूप भीती वाटत असते. कुठे पिशाच समोर तर येणार नाही ना. पण दोघं सुरक्षितपणे कॉटेजपर्यंत पोहोचतात आणि सध्या तरी तिथं पिशाच नसतो. तेव्हा राम गुलूला सांगतो, मी इकडून गेलो की ती चेअर जाळून टाक. राम एनर्जी बॉल खिशात ठेवतो, कॅमेऱ्याला कॉपर वायर गुंडाळतो आणि पुन्हा त्या पिशाचाच्या दुनियेत जाण्यासाठी चेअरवर बसतो. इकडे गोलू ती चेअर बाहेर आणतो आणि तिला आग लावतो. दुसऱ्या बाजूला पिशाचाच्या जगात जिथे पिशाचाने रामच्या आत्म्याचा एक भाग त्या झाडाशी बांधून ठेवला होता, आता तो आत्म्याचा भाग पुन्हा रामच्या शरीराशी जुडतो. पण आता संपूर्ण आत्मा आणि शरीर त्या झाडालाच बांधलेलं होतं. तेव्हा त्याच्यासमोर पिशाच येतो आणि तो त्याला काही प्रश्न विचारतो. हे प्रश्न त्याच्या संशोधनाचा एक भाग होता. मृत्यूच्या इतकं जवळ आल्यावर तुला कसं वाटतंय? कोणती जुनी गोष्ट डोळ्यासमोर येते का? काय करायला हवं होतं आणि काय नाही? काय बरोबर होतं, काय चुकलं? कोणती इच्छा अपूर्ण राहिली आहे का? पण राम त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. हे पाहून पिशाच चिडून म्हणतो, तुला तिसऱ्यांदा फाशी दिली जात आहे, तरीही तुला काहीच आठवत नाही का? राम उत्तर देतो, नाही. पिशाच हे नोंदून घेतो आणि तिकडून निघून जातो. यानंतर जेव्हा सैनिक रामला फाशी देण्याची तयारी करतात तेव्हा तो बेशुद्ध होण्याचं नाटक करतो. म्हणून तात्पुरती फाशी थांबते आणि त्याला एका कोठडीत बंद करून ठेवलं जातं. तिथे एक संधी साधून ओम तिथे येतो आणि रामला तो मंत्र असलेला पेपर आणि कॉपर देतो. पण राम म्हणतो, मला या सगळ्याची गरज नाही, माझ्याकडे इकडून जाण्याचा दुसरा मार्ग आहे. राम पुढे सांगतो, मी हेमंतला भेटलोय, त्याने तुझ्याबद्दल मला सगळं सांगितलंय. पण मला एक गोष्ट कळली नाही, तू लोकांना मदत का करतोस आणि तुला सगळं आठवतं तरी कसं? हे ऐकून ओम थक्क होतो. तो म्हणतो, म्हणजे तुला माहिती आहे की इथे प्रत्येक 24 तासांनी सगळ्यांची मेमोरी मिटते? राम म्हणतो, मला एवढंच नाही तर हेही माहिती आहे इथल्या लोकांचं दैनंदिन वागणं एकसारखं रिपीट का होतंय. ओम म्हणतो, पण ही गोष्ट तर मला आणि पृथ्वीलाच माहिती आहे. तेव्हा राम विचारतो, हा पृथ्वी कोण आहे? ओम त्यावर रहस्य उघड करतो. पिशाचाचं खरं नाव पृथ्वी आहे. राम विचारतो, पण तू पृथ्वीच्या सोबत का आहेस? तेव्हा ओम सांगतो, मीही त्याच्यासारखाच एक क्रांतिकारी होतो. जेव्हा मला कळलं की पृथ्वी असं काही शोधत आहे ज्यामुळे इंग्रजांना शस्त्रांशिवाय हरवता येईल, तेव्हा मी त्याच्यासोबत झालो. पण या प्रयोगाच्या नादात तो इतका वेडापिसा झाला की त्याला बरोबर चुकीचं भानच राहिलं नाही. लोकांच्या जीवाशी खेळणं त्याच्यासाठी सहज गोष्ट बनली.
नंतर त्याने आपलं एक वेगळंच डायमेन्शन तयार केलं, ज्यात आपण सध्या आहोत. त्याचे प्रयोग अजूनही इथे सुरू आहेत. त्याने मला इथे असं सांगून आणलं, एकदा का तो यशस्वी झाला तर आपण पुन्हा 1940मध्ये परत जाऊ आणि मग इंग्रजांवर विजय मिळवून एक नवीन सुरुवात करू. पण वेळेनुसार त्याचं उद्दिष्ट बदललं. आता त्याला जीवन आणि मृत्यूवर नियंत्रण हवं होतं आणि त्याने ते बऱ्याच अंशी साध्यही केलं होतं. तेव्हा राम त्याला विचारतो, त्याने मला का सांगितलं, मी याआधी 2दा फाशी गेलेलो आहे आणि याचा अर्थ तरी काय आहे? यावर ओम सांगतो, याचा अर्थ असा की पिशाचाने तुझ्या मागच्या 2 जन्मात तुला फाशी दिली आहे आणि ते मी स्वतः पाहिलंय. तो जीवन मृत्यूवर संशोधन करत असतो की एखाद्याला पुन्हा पुन्हा जन्म मिळतो हे का होतं. जर एखाद्याला सारख्याच पद्धतीने पुन्हा पुन्हा मारलं गेलं तर पुढच्या जन्मात तो कसा असतो, अशा गोष्टींवर तो प्रयोग करत असतो. म्हणजेच पिशाच रामच्या मागच्या 2 जन्मातही त्याला एका प्रयोगाचा भाग म्हणून वापरत होता. हेच नव्हे तर तो असे अनेक लोक वापरत आला आहे. म्हणजेच तो अक्षरशः लोकांच्या जन्म मृत्यूशी खेळतोय, तेही जन्मजन्मी. आणि म्हणूनच लोक त्याला पिशाच म्हणतात. पण यावर राम ठामपणे म्हणतो, मी त्याला हरवणारच. यावर ओम म्हणतो, हे शक्य नाही. तो आता खूप शक्तिशाली झाला आहे. तू त्याला हरवू शकत नाहीस. माझा एक आणि विहिरीच्या मार्गाने शांतपणे इकडून निघून जा. पण राम म्हणतो, मी त्या रावणाची लंका जाळल्याशिवाय जाणारच नाही. तो ओमकडून विचारतो की पिशाच नेमकं कुठे कुठे प्रयोग करतो. त्यावर ओम त्याला 2 ठिकाणांची माहिती देतो. एक ती जागा जिथे मूर्तीसमोर बसून पिशाच तंत्रसाधना करतो आणि दुसरी त्याची लॅब जिथे तो सायंटिफिक रिसर्च करतो. त्या क्षणी पिशाच साधनेत गुंतलेला असल्यामुळं ते आधी लॅबकडे जायचं ठरवतात. पण वाटेत काही सैनिक त्यांना पाहतात. तेव्हा राम आपल्या जुन्या एजंटच्या अवतारात परत येतो आणि सर्व सैनिकांशी एकटाच लढतो आणि त्यांना निष्क्रिय करत पुढे सरकतो. पण अचानक पिशाचाचा खास माणूस येऊन रामवर हल्ला करतो. पण आता राम आपल्या पूर्ण ताकदीत आलेला असतो. तो त्या माणसालाही संपवतो. यानंतर राम एका झोपडीसारख्या लॅबमध्ये प्रवेश करतो, जिथे रॉकेटसारखं एक यंत्र लागलेलं असतं आणि सतत बीप बीप आवाज करत असतं. रामला तिथे डॉक्टर शेखावतचे शब्द आठवतात, साऊंड आणि लाईटची एनर्जी सोर्स बंद करावे लागेल. त्यामुळे राम विचार करतो की हा साऊंड पॉवर सोर्स असू शकतो. तो ते यंत्र बंद करतो. पण त्याचवेळी अलार्म वाजायला लागतो आणि राम तिकडून ताबडतोब बाहेर पडतो. तेवढ्यात पिशाचही तो अलार्म ऐकून लॅबकडे येऊ लागतो. राम आणि ओम आता पिशाचाच्या साधनेच्या जागेकडे निघतात. ओम बाहेर उभा राहून लक्ष ठेवतो आणि राम आत जाऊन लाईट पॉवर सोर्स शोधू लागतो. पण तिथे तर अनेक दिवे लावलेले असतात, म्हणून राम सर्व दिवे विझवायला लागतो. तेव्हाच पिशाच अचानक येतो आणि फक्त एका बोटाच्या इशाऱ्याने तो ओमला ठार मारतो. मग तो रामवर रागाने ओरडतो, तू हे काय मूर्खपणाचं करतो आहेस? माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर, इतक्या लोकांच्या बलिदानावर तू पाणी फिरवायला निघाला होतास? राम म्हणतो, काहीही असो, पण निष्पाप लोकांना मारणं हे बरोबर नाही. त्यावर पिशाच आपले कृत्य योग्य ठरवायला लागतो. जेव्हा उद्दिष्ट मोठं असतं तेव्हा बलिदानही मोठी असतात. कितीही लाशा पडत त्या मोजल्या जात नाही. यावर राम ठामपणे म्हणतो, आता मी तुला कोणालाही मारू देणार नाही. त्यावर पिशाच म्हणतो, ठीक आहे, आता तुला फाशी नाही, मी स्वतः तुला मारेन. पण राम अजिबात घाबरत नाही. तो पिशाचला फारच हलक्यात घेतो आणि एक लाकूड घेऊन त्याच्यावर हल्ला करतो. पण पिशाच आपल्या शक्तीच्या जोरावर त्याला थांबवतो आणि आपल्या सायकिक शक्तीने त्याच्यावर हल्ला करतो. राम विवश होऊन एका दगडामागे लागतो, पण स्वतःला सावरतो आणि शेवटी एनर्जी बॉल काढून पिशाच्याकडे फेकतो. तो बॉल एक स्मोक बॉम्बसारखं काम करतो आणि पिशाच त्या धुरात अडकतो. पण पिशाच इतका पॉवरफुल आहे त्यामुळे त्या बॉलचा काहीच परिणाम होत नाही. पिशाच रामला हवेत उडवतो. दरम्यान दुसरीकडे अहिल्या दीदी साधनेत मग्न असते. तीही एक एनर्जी बॉल तयार करते आणि रामच्या माध्यमातून ती एनर्जी पिशाच वर्ल्डमध्ये पोहोचते. यावेळी पिशाचाच्या शक्तींवर परिणाम होतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, रामचा एनर्जी बॉल व्यर्थ गेला नव्हता. त्याने आपलं काम केलं होतं, पण ते अधुरं होतं. कारण पिशाचाच्या शक्ती म्हणजे सायन्स आणि साधना यांचा संगम आहे. सायन्सची एनर्जी रामकडून आणि साधनेची एनर्जी अहिल्याकडून, या दोघांच्या संयोगाने पिशाच कमजोर होतो आणि मग राम त्याच्यावर हल्ला करतो आणि अलग थलग ठेवलेल्या दिव्यापर्यंत पोहोचतो. तो खरा पॉवर सोर्स होता. राम तो दिवा विझवतो आणि मग शेवटी आपल्या मूळ जगात परत येतो आणि राम पाहतो की त्याचा हात पूर्णपणे बरा झाला आहे. मग तो गोलूला भेटायला जातो, जो बऱ्याच वेळापासून त्याची वाट बघत असतो. गोलू विचारतो, तुम्ही ती खुर्ची का जाळली? राम सांगतो, डॉक्टर शेखावतने सांगितलं होतं की तीच खुर्ची ट्रान्सपोर्टसाठी
मुख्य माध्यम होती. आता ती नष्ट झाल्यामुळे पिशाच आपल्याकडे परत येऊ शकणार नाही. गोलू विचारतो, "तो खरंच भूत होता का?" राम म्हणतो, "माहिती नाही, पण खूप शक्तिशाली होता." मग गोलू सांगतो की तुमच्यानंतर अहिल्मा दिदी संपूर्ण वेळ ध्यानात बसल्या होत्या. राम म्हणतो, "माहिती आहे, त्यांच्याच मदतीने मी पिशाचाला हरवू शकलो." दरम्यान दुसरीकडे पिशाच पुन्हा 1940मध्ये पोहोचतो. तिथे ब्रिटिश सैनिक त्याला पकडायला येतात. त्याचवेळी एक भारतीय सैनिक म्हणतो, "त्याला शूट करा, तो एक पिशाच आहे." पण ब्रिटिश ऑफिसर म्हणतो, "आपल्याला ऑर्डर आहे, अरेस्ट करायचा, मारायचा नाही." त्यावर भारतीय सैनिक पुन्हा आग्रह करतो, "हा पिशाच आहे, रक्त पितो, याला लगेच मारून टाका." आणि तेव्हाच पिशाच स्वतःच म्हणतो, "हो, हा खरं बोलतोय, मीच पिशाच आहे." आणि मग एकाच वेळी सर्वांना ठार मारतो. याचा अर्थ आता पिशाच पूर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली झाला आहे. इकडे वर्तमानात डॉक्टर शेखावतला आपल्या थिअरीत काही गडबड वाटते. तो रामला सांगतो, जर खरंच पिशाच 1940मध्ये गेला असेल तर काहीतरी उलट झालंय. आपण जसा विचार केला होता तसं काहीच झालेलं नाही. पण नेमकं काय होणार आहे हे आपल्याला अजून सांगितलं जात नाही. आणि याबरोबरच हा चित्रपट ओपन एंडिंगसह इथेच संपतो. म्हणजेच याचा सिक्वेल येऊ शकतो. आणि आता कारण पिशाच अधिक शक्तिशाली झाला आहे, तो 1940मध्ये इतिहास बदलून टाकेल आणि त्याचा परिणाम भविष्यावरही होईल. काय होईल ते तर पुढच्या भागातच कळेल. तर मंडळी, हे होतं बैदा चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.